आज पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा पार पडणार आहे आणि या सभेला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे तसेच वकील असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यातच ही सभा होऊन देणार नाही असं मत भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले। याच पार्श्वभूमीवरती कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। कारण जर निखिल वागळे या सभेला आले तर भाजप पक्षासोबत महायुतीमधील सर्व घटक पक्ष आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आता हा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडणे तसेच पुण्यामधील शांतता अबाधित राखणे हे पोलीस प्रशासनासमोरचं मोठं आव्हान असणार आहे। संबंधित कार्यक्रमस्थळी सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांच्याकडून। सध्या पुण्यामध्ये खूप चिंतेचं आणि खूप गरमागरमचं वातावरण सुरू आहे। याला कारण म्हणजे निर्भय बनो ही सभा संध्याकाळी 6 वाजता ठिकाणी पार होणार आहे। आता आपण आहोत साने गुरुजी स्मारक पुण्यामध्ये। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं पोलीस बंदोबस्त आहे। या सभेमागचं मेन पार्श्वभूमी अशी आहे की या सभेला पुणे भाजपने इशारा दिला की ही सभा आम्ही उद्ध्वस्त करू। या सभे उद्ध्वस्त करण्याचं मेन मुख्य कारण असं आहे की या सभेला निर्भय बनो या सभेला भाजपचा विरोध नाही आहे, पण ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जर या सभेला आले तर थेट भाजप त्यांना विरोध करणार आहे। याच पार्श्वभूमीवर आपण जेव्हा धीरज घाटे भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी आपण बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता पोलीस प्रशासनाने कसं वागायचं आहे, आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे त्यांना रोखण्यासाठी तयार आहे। आता धीरज घाटे थेट पोलीस प्रशासनाला इशारा दिलेला आहे की आम्हाला निर्भय बनो या सभेला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण निखिल वागळेंना पुण्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये आम्ही येऊ देणार नाहीत। याच पार्श्वभूमीवरती बघू शकता कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। आता आपण दत्तवाडीमध्ये आहोत आणि गेल्या 2 दिवसापूर्वी सुनील देवधरे यांनी सुद्धा विश्रामवाडी या पोलीस स्टेशनमध्ये निखिल वागळे यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता। याच पार्श्वभूमीवर त्यांना अटक देखील होऊ शकते असे आपल्या खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती आलेली आहे। आता आपण थेट बघूया की कशा प्रकारे चोख पोलीस बंद इथं लावण्यात आलेला आहे। प्रत्येकाची चेकिंग इथं होते, कशासाठी आल्यात काय कारण आहे या सगळ्या गोष्टी इथं जाणून घेतल्या जातात। सभा ही 6 वाजता सुरू होणार आहे आणि ह्या सभेमध्ये 2 गटांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। एकीकडे महाविकास आघाडीचा गट आणि एकीकडे मवियाचा गट असणार आहे। भाजपचे स्थानिक नेत्यांनी थेट इशारा दिल्यानंतर आता पोलीस प्रशासन मात्र अलर्ट मोडवरती आहे। ही सभा उद्ध्वस्त करण्याचा थेट तो इशारा दिला होता भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे। यानंतर या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला भेटतंय आणि एकीकडे महाविकास आघाडी नेत्यांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। कशा प्रकारे ही सभा कोण रोखतोय आम्ही बघू। याच पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीकडे पण मोठा आता तयारी सुरू आहे। धीरज घाटेने एक मोठा मुद्दा नमूद केलाय की ही सभा उद्ध्वस्त करण्यासाठी पुण्यातला भाजप गट असेल किंवा अजितदादा गट असेल शिंदे गट असेल ह्या तिन्ही गटांनी मिळून एकत्र येऊन ह्या सभेला जोरदार विरोध दर्शवण्याचा त्यांनी एक तयारी दाखवलेली आहे। आणि आता आपण या सभेच्या स्थळी आहोत। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तो पोलीस बंद इथं आपल्याला पाहायला भेटतोय। येणाऱ्या जाणारी प्रत्येकाची कसून चौकशी या ठिकाणी केली जाते। आतमध्ये हे सभेचं ठिकाण आहे। आपण थोड्याच वेळाने याचे अपडेट आपण घेणार आहोत। तत्पूर्वी आपण ह्या सभेस्थळीतून आपण थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत। व्हिडिओचे सुरज मी शुभम न्यूज अनकट पुणे।